पुण्यामधल्या गौरव आहुजा प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परिचित आहोत, आपण ऐकिवत आहोत। पुण्यातील गौरव आहुजा या विकृत आणि माथेफिरू तरुणानं केलेल्या कृत्याचं प्रकरण ताजं आहे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा असाच एक प्रकार समोर आलाय। नशा करण्याकरता आईनं पैसे दिले नाहीत म्हणून एका विकृत तरुणानं सोसायटीतल्या तब्बल 13 दुचाकी जाळल्यात। अत्यंत धक्कादायक ही घटना समोर येते। पिंपळे निखलच्या उच्चभ्रू परिसरामध्ये असलेल्या मोरया क्षितिज बिल्डिंग सोसायटीमध्ये ही घटना समोर आली आहे। स्वप्नील पवार नावाच्या तरुणानं या गाड्या पेटवल्याचं सीसीटीव्हीत समोर आलंय। दरम्यान सोसायटीतल्या रहिवाशांनी तक्रार केल्यावर सांगवी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत। आपला मुलगा उच्च शिक्षित आहे, तो व्यसनाच्या आहारी गेलेला आहे, पैसे नाही दिले म्हणून कुटुंबाला जीवे मरण्याच्या धमक्या देतो अशी तक्रार स्वतः स्वप्नीलच्या आईनंच पोलिसात केली आहे। असं एवढंच मागणं की त्याला सोडू नका। त्याला सोडलं की आमची तर आहेच, आमची 2 जीव तर जाणार, पण आखी बिल्डिंग तो जाळणार आणि शेजारी पाजारच्यांचं बी जाळणार। समोरच्या चाळीत त्यांना बी दम देतो। त्यांच्या बी सांगितलं की बिल्डिंग जाळतो, तुमचं घर जाळतो, तुमचं हे करतो। ते पण भाऊ मागच्या वर्षी होते। आम्ही इथं चांगले स्वभाव आहेत आमचा म्हणून ते हेतले लोक आतापर्यंत दम काढले। आताच्या आता ते लोक आम्हाला बाहेर राहू म्हणायला लागले। मी कुठं जाणार मला सांगा। तो व्यसन करतो, गांजा दारू ह्या सगळ्या व्यसनी करत होतो। त्याला आम्ही खूप वेळा 3 वेळा तरी मिनिमम व्यसनमुक्तीला टाकून आम्ही त्याला सुधारण्याचा प्रयत्न केलाय। पण आता कसं आहे की तो आम्हाला जीव घेण्याची धमक्या वगैरे देतो, जिवंत जाळायची धमक्या वगैरे देतो। तर ह्या गोष्टीला आम्ही 3 तारखेला कंप्लेंट वगैरे तक्रार केली। त्याच्यानंतर 4 तारखेच्या रात्री तिने येऊन आमच्या पार्किंगला गाड्या वगैरे जाळून आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला। माझी पोलिसांना एवढी विनंती आहे की त्याला लवकर सोडू नका।